श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. संकष्टी चतुर्थी हा गणेशाला समर्पित दिवस आहे. हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येत असतो. ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी 25 जून 2024 रोजी आहे. हा दिवस मंगळवार असल्याने याला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून साजरे केलं जाईल. या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 2:43 पासून ते 3:39 पर्यंत आहे. त्या व्यतिरिक्त 2 अजून शुभ मुहूर्त आहे. पहिला शुभ मुहूर्त जो आहे तर तो संध्याकाळी 7:21 पासून ते 7:42 पर्यंत आहे. त्यानंतर रात्री उशिरा 12:04 पासून ते 12:44 पर्यंत निशिता मुहूर्त आहे. तर चंद्रोदयाची जी वेळ आहे तर ती रात्री 10:05 आहे. अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी, त्यासोबतच हनुमानजीचे स्मरण करावे. असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगलाचे अशुभ प्रभाव दूर होतात. पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यात काही वस्तू टाकून आंघोळ कराव्या. त्यामध्ये तुम्ही गंगाजल सुद्धा टाकू शकतात. उपवास धरून गणेशाची पूजा करावी. पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणपतीची मूर्ती विराजित करावी. गणपतीला धूप दीप अगरबत्ती नैवेद्य फुले अर्पण करावीत. संध्याकाळी गणपती बाप्पांना दुर्वा मोदक लाडू वगैरे नैवेद्यामध्ये तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर गणपतीला लाल सिंदूर अर्पण करावा. असं केल्याने मंगळ दोष संपतात आणि त्याचबरोबर घरातील सर्व ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या सर्व संपत असतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून गणेशाची त्याच्या आवडतीच्या पदार्थांचा जर नैवेद्य दाखवला तर गणपती बाप्पा खूप लवकर प्रसन्न होत असतात आणि आपल्या मनोवांछित फल आपल्याला प्रदान करत असतात. सुख सौभाग्याचा आशीर्वाद देतात. त्या मोदका व्यतिरिक्त आपण लाडू, नारळाची वडी, खिरापत देखील अर्पण करू शकतो. या दिवशी चंद्रोदयानंतरच गणपतीचा श्लोक वाचून आणि मगच उपवास सोडावा. त्यानंतर बघा, आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजनासाठी घरामध्ये काही सेवा, काही उपाय करणं तितकंच गरजेचं आहे. गणपती बाप्पा हे जे आहेत तर ते विघ्नहर्ता आहेत. विघ्न दूर करण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही वाईट शक्ती आहेत, आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मकता आहेत तर त्या संपून जाव्या आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहावी, यासाठी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला विशेष महत्त्व असतं. आपण पुराण काळापासूनच गायीची पूजा करत आलेलो आहोत आणि गायीच्या पूजनाने जीवनातील सर्व त्रास दूर होतात. त्याचबरोबर 33 कोटी देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्यही आपल्याला मिळत असतं. गणपती बाप्पांची पूजा करण्याचं पुण्यही आपल्याला मिळावं यासाठी आपल्याला गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे, कारण गायीमध्ये साक्षात गणपती बाप्पा सुद्धा विराजमान असतात. तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, चपाती घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही गव्हाच्या पिठाचं पीठ मळायचं, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, त्याची चपाती बनवून घ्यायची आहे. ही चपाती 2 तुम्हाला बनवायच्या आहेत. 2 चपात्या बनवल्या की त्यानंतर या चपातीवरती तुम्हाला गूळ आणि खोबरं टाकायचं आहे. खोबरं जे आहे तर ते किसून टाकायचं, गूळ सुद्धा थोडासा किसून टाकायचा. त्याच्यावरनं परत तुम्हाला एक चपाती ठेवायची आहे आणि त्यानंतर याचा एक रोल तयार करायचा आहे आणि हा रोल जो आहे तर तो तुम्हाला गाईजवळ घेऊन जायचा आहे. प्रथम गाईच्या 4 पायांवरती पाणी टाकायचं. त्यानंतर तुम्हाला गाईला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. त्यानंतर हे जे चपातीचा नैवेद्य आपण गाईसाठी तयार केलेला आहे तर हा नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. खाऊ घालत असताना तुम्हाला ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करत राहायचा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा खूप शत्रू त्रास देतोय त्या शत्रूचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर एखादी खूप मोठी इच्छा आहे तुमची, ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे किंवा पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि गाईचा नमस्कार करून गाईच्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. ही माती घरी आणल्यानंतर तुम्हाला ही माती तुमच्या कुंडीमध्ये, घरामध्ये एखादं झाड असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि ज्या वेळेस आपण हा उपाय करतो तर त्यावेळेस गाईच्या अंगाला स्पर्श करायचा आहे. म्हणजेच गाईचा ज्या वेळेस तुम्ही नमस्कार करणार आहात तर गाईच्या अंगाला तुम्ही स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हा उपाय करायचा आहे. ज्या वेळेस आपण
गाईला हा गव्हाच्या चपातीचा नैवेद्य अर्पण करतो, तर त्यावेळेस गव्हामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा निवास असतो, सर्वांनाच माहीत आहे. आणि गूळ आणि खोबरं गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे हा जर नैवेद्य आपण गाईला अर्पण केला तर याचे अनेक चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात. तर नक्की तुम्ही हा उपाय जो आहे तो करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.